तर मित्रांनो आज आपल्या घरी तो कोण नाही पण आपल्याला एकदम कडक भेंडीची भाजी बनवायची ते म्हणजे बॅचलर स्टाईल मध्ये. चला तर सांगतो रेसिपी, चला माझ्यासोबत. अभी मजा आएगा ना भिड़ो. लसूण बी घेतलाय पण ट्रायपॉड पण घेतलाय. पण राहिला काय ते ज्याला कांदा टाकायचा आपल्याला ते म्हणजे गोडचट मध्ये. चला तर कांदा आपण चॉईस करूया. कांदे एवढेत भाई, कुठला कांदा घेऊ याच्यातला? ह्याला इथे तर झाडच उगलाय. हाय 10 दिवस घरी मारले सुट्टीनं काय त्याच्याला. कांदे कुठं आहे भाई? मैंने इसको लिया, अब इसको काट डालेंगे सीधा खचखच. मला सांगू मित्रांनो, घरातले पण एवढे भारी येत नाही त्याच्याला. मलाच पहिले पाठवतात ना, स्वतः मागून येतात. काय बोलणार आता या का रे? विषय खोले येतो आता भेंडीची भाजी पुसून. काय बघा तुम्ही कशी भेंडीची भाजी पुसायची ती. घरचे ना भाई लय स्कॅम करतो बरं का माझ्यासमोर. काय बोलणार ना, ते घरातला मोठा पोरगा आहे ना, मी काय बोलू पण नाही शकत. काय बोललो तर परत म्हणते सांगतो लावून देतो. याच इकडून मी डफडी वाजवतात, तिकडून मी डफडी वाजवतो. बोलूच नाही शकत. आता काय उद्यापासून कामात धंद्याला जावं लागेल. जिंदगी बेकार आहे राव माझी. बात तो सही है. तो आपली करतो भेंडीची भाजी. मित्रांनो आपली भेंडीची भाजी एकदम कडक म्हणजे तयार कापून झालेली आहे. पण आता भेंडीची भाजी बनवायची आधी आपण बनवणार एकदम चपात्या. ते म्हणजे आपल्यासाठी एकदम हार्ड काम आहे. काय करणार भाऊ, जेवण करायचंय तर बनवायला तर लागणारच ना भाऊ. यांना ठेवा इथं. आता घेणार काय? पिठाचा डबडा. ते म्हणजे आपल्यासाठी एकदम एकदम चॅलेंजिंग काम आहे. काय करणार भाऊ, जेवण बनवायचंय भूकेला. घेतले मळायला म्हणून चॅलेंजिंग वर्क आहे भाऊ, करावं तर लागेल. बात तो सही है. तर मित्रांनो एक उंडा बनवायला एवढा थोडा पसारा. कांदे कुठं चालले तर पीठ उडत चाललंय, तर तेलाची बोटली दुबईला. उंडा आपला तयार आहे. 4-5 चपाती बनेगा भाई इसमें खाली. बस 2 आज के लिए 2 कल के लिए खत्म. तर पुन्हा आपला सेटअप रेडी झालेला आहे. चला तर आता आपण मस्त की कडक आपलं जेवण बनवून घेऊ. बघू आता कसं होतंय जेवण. आपण काहीतरी विसरलोय. मला आता एक खोबरे रिअलाइज झालं की आपण सर्व केलं पण मिरच्याच कापल्या नाही. हे असं असतं 3 वर्षानंतर जेवण बनवतं ना, जे परिणाम आहे ते. तर मित्रांनो आपण तर भाजी आता लावलेली आहे. पण आता काय करायचं आपल्याला? चपात्या. पण चपात्या करण्यासाठी आपल्याला लागेल एकदम कॅमेरा एकदम स्टेबल आणि मीठ तर मिळलेले. पण हे कसं झालंय काय एकदम असं कडक कडक झालंय. पण मला तर काय वाटत नाही आपली चपाती तर भाज्या वाढणार आहे. पण बघू ना, आपण ट्राय करू ना. आपण काय उपाशी मारणार आहे का? नाही ना, करू ना. आपण ब्लॉग तर तयार केलाय पण अँगल कुठं सेट करायचं? अँगल सेट करामध्ये पण याला आपला ट्रायपॉड आहे पण इंटरनॅशनल लेवलचा आहे. तर मित्रांनो फायनली आपलं जेवण पण तयार झालेलं आहे. एकदम कडकमध्ये आपल्या चपात्या पण लाटल्या एकदम फुल स्ट्रगल करत. जेवण वाढायला आपण सुरुवात पण केली आता. तर मित्रांनो बघू शकता एकदम कडकमध्ये आपली भाजी तयार झाली. पण त्याच्यामध्ये थोडं आपलं ऑइल जरासं जास्त झालं. आणि चपाती एकदम जर्मन आफ्रिका तयार झालेली आपली. 2 चपाती इकडं 2 चपाती इकडं. तर हा मी पहिला घास आता मस्त आपला खात आहे एकदम ओके मध्ये तुमच्या हिशोबाने. वेल डन. एक नंबर जेवण झालं मित्रांनो. एकदम 3 वाजता मस्त जेवण करून घेतो. परत आपल्याला दुसरं काम करायचंय. A few moments later. मित्रांनो आपलं तर कडक मध्ये आपलं जेवण एकदम ओके पार पाडलेलं आहे. पण आता आपल्याला राहिलं काय एक काम, ते म्हणजे आपल्याला आता ढिगारा घासायचं आहे. काय करणार? जेवण केलंय भाई, भांडे घासणारा माणूस नाही, आपणच अवेलेबल आहे. आपणच घासून घेऊ. ओकेच. लवकर जेवण आवडलं पण तिच्या आला काय फायदा नाही. ज्या भांड्याचा पाणी आला सुद्धा ब्रेसिंगच्या खाली. काय करायला गेलं पण आपल्या आयुष्यात सुकण्यावर चालू करायला. तर मित्रांनो मस्त की आपलं क्लीन एकदम मोठा पण क्लीन झालाय ना, आपली लादी पण क्लीन झाली. चला तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.
तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा. ओकेच कार्यक्रम, चला बाय.